मुंबईतल्या मुलुंडच्या पुनर्विकसित डम्पिंग ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं गोल्फ कोर्स विकसित करण्याचा नवा प्रस्ताव आता चर्चेत आलाय। वास्तविक या डम्पिंग ग्राउंडच्या 64 एकरपैकी 15 एकर जागा ही धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 5 वर्षांच्या भाडेपट्टी करारानं देण्याच्या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे। 5 वर्षांचा भाडेपट्टा करार संपल्यानंतर डम्पिंग ग्राउंडच्या जागेचा गोल्फ कोर्ससाठी वापर करता येईल, पण सध्या ही जागा कचरा प्रक्रिया केंद्रासाठी आरक्षित असून गोल्फ कोर्ससाठी आरक्षणात बदल करावा लागणार आहे। दरम्यान मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडची 15 एकर जागा नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला 5 वर्षांसाठी भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव हा मुंबई महापालिका प्रशासनानं नुकताच सुधार समितीसमोर मांडला होता, पण या प्रस्तावाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अजूनही मंजुरी मिळालेली नसल्यानं सुधार समितीनं तो प्रस्ताव राखून ठेवलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा बेस कॅम्प हा कचऱ्याच्या डोंगरावर उभा राहणार आहे। त्याच जागेवर कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन युनिट आणि रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्याचं नियोजन आहे। उर्वरित 49 एकर जागेवर गोल्फ कोर्स उभारण्यासाठी PGTI कडून व्यावहारिकता अभ्यास करण्यात येतोय।